नमस्कार जय भीम मित्रांनो। आणि आज आपण नागपूरच्या या उर्मिला कॉलनीमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सभागृहामध्ये आपण पोहोचलो आहोत। आणि आज इथे महिलांचा एक मेळावा होता आणि या मेळाव्यामध्ये आज महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि आपल्याकडे मान्यवर मॅडम सुद्धा आले आहेत। मान्यवर मॅडम जवादे मॅडम बोललेलं आहे। त्यांनी विशेष म्हणजे त्यांनी एक मूवी तयार केलेली आहे, त्यांच्यामध्ये शिकण्याला भरपूर काही आहे आणि आपल्याकडे एक मॅडम जुळले आहेत। जाणून घेऊन त्यांचं काय सांगू बरोबर पहिलं। जय भीम। मी मिसेस अनुराधा प्रशांत जवादे, नागपूर। 26 नोव्हेंबर हा चित्रपट 9 मेला नागपूर इथे प्रदर्शित होत आहे। तो संविधानावरील दिलेल्या कलमामध्ये आणि कायदे आणि तरतुदी काय आहेत हे त्यामध्ये चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। तर आवर्जून हा सर्वांनी या चित्रपटाला भेट द्यावी आणि बघावे। याचे निर्माता आहेत अनिल जवादे, हिंगणघाट, राहणार हिंगणघाट, जिल्हा वर्धा। आणि हे प्रोजेक्ट जे आहे हे जवादे होम यांचं आहे। जय भीम। विशेष यामध्ये की संविधानामध्ये जे कलमा दिलेले आहेत ते सर्वसामान्य लोकांना माहिती नाही आहे, ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे। त्यांचे हक्क कायदे काय आहेत हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला हवे, हा त्याचा मागचा उद्देश आहे। बाबासाहेबांनी त्यांनी राजीनामा सुद्धा दिला होता आणि त्यामुळे त्यांना राजीनामा दिल्याच्यानंतर त्यांनी आपल्या महिलांसाठी विशेष कायदे निर्माण व्हावे असं सुद्धा त्यांनी कार्य केले होते। आम्ही मूवीमध्ये आपल्याला महिलांसाठी काही असा काही विषय त्याच्यामध्ये आहे का? त्यामध्ये महिलांकरता, वृद्धांकरता, तिथे समाजातील प्रत्येक व्यक्तीकरता ह्या कायद्यामध्ये काय तरतुदी दिल्या आहेत हा चित्रपट बघितल्यानंतरच आपल्याला कळेल। त्यामुळे आवर्जून सगळ्यांनी या चित्रपटाला भेट द्यावी। मी आता सर्व चित्रपटाचं ओपिनियन करत नाही, तुम्ही प्रत्यक्षात येऊन त्या पिक्चर थिएटरमध्ये येऊन तुम्ही त्या चित्रपटाचा आनंद घ्यावा। धन्यवाद। संविधानाचा आढावा घेणारी मूवी लवकरच आपल्या चित्रपटगृहामध्ये येणार आहे आणि प्रत्येक व्यक्तीने या सिनेमा हॉलमध्ये जाऊन हा सिनेमा पाहावा आणि त्याच्यामधून काहीतरी बोध घेऊन समाजामध्ये जागृत करण्याचं काम सुद्धा करावं आणि आपल्याकडून त्यांना काहींना क्रांती जय भीम। संजीवनी सखी संस्था फाउंडर आपल्याकडे विभा गोडसे मॅडम सुद्धा दिलेलं आहे। आज या कार्यक्रमामध्ये मोठी अशी गर्दी होती आणि त्या कार्यक्रमाला त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडला आहे आणि आज आपल्याकडे ते जुळलेले आहेत। जाणून घेऊया त्यांचं काय सांगणार मला पहिल्यांदा सांगा। जय भीम। माझं नाव विभा गजबी आहे आणि संजीवनी सखी संघाची फाउंडर अध्यक्ष आहे सध्या मी। आणि संस्थेमध्ये आपला जो संजीवनी सखी संघ आहे याचा 18वा वर्धापन दिवस आहे, म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आणि ह्या अनुषंगाने आम्ही हा महिला मेळावा घेतलेला आहे। इथे महिला शक्ती विविध पद्धतीने आम्ही इथे दाखवण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये विचारांनीच नाही तर आर्थिकदृष्ट्या पण महिला कशा सक्षम आहेत ते विविध स्टॉल लावून इथे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्याच्यासोबतच महिलांनी आपले इथे विचार मंचकांवर मांडावेत। आणि संजीवनी सखी संघ जी नागपुरातच नव्हे तर नागपुराच्या बाहेर सुद्धा गेलेली आहे, तर तिथल्या ज्या महिला आहेत तिथली जी कार्यकारिणी तयार झालेली आहे त्यांना अभिनंदनपर आम्ही इथे त्यांना इन्व्हाइट केलं होतं। आणि कन्हानमध्ये पहिली संस्था ब्रांच, त्यानंतर भंडारा आणि आता बिलगावमध्ये होणार आहे। तर संजीवनी सखी संघ ही महिलांची अशी संस्था आहे जी तथागत फुले शाहू आंबेडकर यांच्या मार्गावर चालणारी अशी संस्था आहे। प्रत्येक महिलांना आम्ही अपील करतो, त्या कुठल्याही जाती धर्माच्या असू देत, त्या सर्वांना इथे मोस्ट वेलकम आहे, तुम्ही येऊ शकता। फक्त आम्ही ह्या महापुरुषांच्या विचारांवर आधारित असे कार्यक्रम इथे घेत असतो। त्याचा मागचा उद्देश हा आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु तथागत गौतम बुद्ध, फुले आणि शाहू महाराज यांच्यातून प्रेरणा घेऊन संविधानामध्ये बऱ्याच पद्धतीच्या तरतुदी त्यांनी केलेल्या होत्या आणि ज्या सर्व परीने पूर्ण जगामध्ये आपण पाहिलेलं आहे। भारतीय संविधान हे सगळ्यात मोठं संविधान असं मानलं जातं। खूप दिवस त्यांना खूप परिश्रम घ्यावे लागले, खूप दिवस लागले, पण या संविधानाच्या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खरे भारतीय होते याची छाप त्यांनी इथे दाखवून दिलेली आहे। कारण भारतीय संविधान हे जो जाती धर्माच्या विविधतेने नटलेला देश आहे त्या सर्वांसाठी एकूण एक जाती धर्म विविध भाषेमधला जो मनुष्य आहे त्याच्या ह्युमन राईट्ससाठी हा संविधान लिहिलेला आहे। आणि खरं तर मला तुम्हाला सांगण्याचा खूप खूप आनंद होतो आहे तो हा म्हणजे की आमच्या बऱ्याच वर्षांपासून मेंबर असलेल्या
अनुराधाताई जवादे यांचे जे भासरे आहेत त्यांनी हा एक पिक्चर तयार केलेला आहे संविधानावरती, आणि तो जो पिक्चर आहे तो 26 नोव्हेंबर ह्या नावाचा आहे आणि 9 मेला हा जो पिक्चर आहे हा रिलीज होणार आहे. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना आग्रहाची विनंती करते, खरं तर आपण जे आजकाल जगामध्ये वारे सुरू आहेत तर आपण असं म्हणतो की संविधान धोक्यात आहे, आणि संविधान धोक्यात जर असेल तर त्याला कारणीभूत मग कोण आहे, आणि खरं तर संविधानाची ताकद काय आहे? हा काय संविधान फक्त एका जाती धर्माच्या तबक्यातील लोकांसाठीच आहे काय, की हा संपूर्ण भारत देशातील लोकांसाठी आहे? तर हा अगदी चांगल्या पद्धतीने जाणून घेण्यासाठी मला वाटते हा चित्रपट बघणे फार फार गरजेचं आहे, आवश्यक असं झालेलं आहे. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते, बिलकुल समाजाची प्रगती ही होतच आहे आणि त्याचं कारण पण बाबासाहेबच आहेत. कारण बाबासाहेबांनी जे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो मोलाचा मूलमंत्र आपल्याला दिलेला आहे, तर बाबासाहेब आहेत, मूलमंत्र तर दिलेलाच आहे, पण त्याच्यासोबतच समता, बंधुता आणि न्याय याच्यावर आधारित असा धम्म आपल्याला दिला, तो म्हणजे बुद्ध धम्म. आणि म्हणूनच जो जो बुद्ध धम्म अंगीकारेल, स्वीकारेल, त्यांची प्रगती होण्यास कोणीही थांबवू शकत नाही. हे अगदी सत्य असं आता दिसून येत आहे. ज्यांनी ज्यांनी बुद्ध धम्मावर वाटचाल सुरू केलेली आहे तर त्यांची प्रगती झालेलीच आहे, आणि त्याच्यासाठी मी खूप खूप धन्यवाद आमच्या संपूर्ण संजीवनी सखी संघाकडून परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देते. उभाताई गजबे यांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि जनतेला आवडलेलं की मूवी येत आहे. निश्चित आपण सिनेमा या थिएटरमध्ये पोहोचू तुम्ही त्या मूवीला पाहून तिथून भरपूर काही शिकायला आहे त्यांनी सांगत आहे. आणि आमच्याकडून आमच्या चॅनलकडून त्यांना सगळ्या टीमला क्रांतिकारी जय भीम. जय भीम. ते चॅनलची आर्किटेक्ट कल्पना मेश्रा मॅडम बोललेले आहे. आज पण मत संपला प्रत्येक वेळा त्या कार्यक्रमात त्यांनी पुढाकार घेतात. आज आपल्या चॅनलचे तुललेले आहे, जाणून घेऊया त्यांचं काय सांगा. मी आर्किटेक्ट कल्पना मेश्राम. आज हा जो इथे कार्यक्रम पार पडलेला आहे संजीवनी सखी संघाचा वर्धापन दिन आणि जागतिक महिला दिन, या कार्यक्रमामध्ये आमच्या या संपूर्ण सखी सहभागी झालेल्या होत्या आणि मी या संजीवनी सखी संघाची पूर्व अध्यक्ष या नात्याने या कार्यक्रमामध्ये हजर आहे. आणि संस्थेच्या माध्यमातून महिलांचं जे सक्षमीकरण होत आहे त्यामध्ये सोशल, इकॉनॉमिक अँड कल्चरल अशा तीनही बाबींवरती आमच्या महिला कार्यक्रमाच्या माध्यमातून कुठेतरी अवेअर होत आहेत, त्यांच्यामध्ये जाणीवा, जागृती निर्माण होत आहेत. आणि या संजीवनी सखी संघाच्या माध्यमातून अनेक कानाकोपऱ्यातल्या महिला एकत्रित येऊन आपसामध्ये अतिशय त्यांचे हृदय संबंध निर्माण होत आहेत. आणि ते बघून आम्हाला आमचं जे मिशन आहे, संजीवनी सखी संघ म्हणजे एक चळवळ आहे. ही चळवळ कारण 18 वर्षापासून जी सुरू आहे ती चळवळच असू शकते, तो एक ग्रुप नाही आहे. आणि ही चळवळ जोमाने नागपूरच्या बाहेर सुद्धा आम्ही नेण्याचा विचार जो केलेला होता त्याला सुरुवात झालेली आहे. जर आमचे महिला, आमच्या सदस्य जर खूप स्ट्रॉंगली याला जर हँडल करतील तर ह्या अनेक शहरांमध्ये याच्या ब्रांचेस ओपन होतील आणि नॅचरली आम्हा सगळ्यांची ती जबाबदारी वाढणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आता ज्या आणि अनुराधाताई जवादे इथे जे यांनी आपल्या सिनेमाविषयी जी भूमिका मांडलेली आहे, आम्ही त्यांची ती भूमिका ऐकली आणि 26 नोव्हेंबर हा सिनेमा त्यांचा 9 मेला प्रदर्शित होतो आहे. तर अतिशय क्रांतिकारी पाऊल या क्षेत्रामध्ये 26 नोव्हेंबरच्या माध्यमाने माहीत लोकांना होणार आहे. कारण 26 नोव्हेंबर हा फक्त आंबेडकराईट लोकांना माहीत असलेला दिवस आहे, तो इतरांना माहीत नाही आहे. आणि या सिनेमाच्या माध्यमातून तो दिवस इतरांपर्यंत जाईल. काय आहे नेमकं 26 नोव्हेंबरमध्ये, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या दिवशी संविधान हे
हँडओव्हर केलेलं होतं संविधान सभेला आणि त्यामुळे त्या दिवसाचं महत्त्व फार आपल्या या भारत देशाच्या इतिहासामध्ये त्याला फार महत्त्व आहे। आणि जे संविधान आहे त्याला आता 75 वर्ष पूर्ण झालेली आहे। देशभर अमृत महोत्सव साजरा होतो आहे आणि संविधानामध्ये काय आहे हे अजूनही आम्हा कोणाला माहीत नव्हतं, परंतु या काही वर्षांमध्ये संविधानाच्या प्रती जी जाणीव जागृती निर्माण झालेली आहे त्यासाठी मी EZ खोब्रागडे सरांना अत्यंत फार धन्यवाद देईन की त्यांनी संविधान हे लोकांना माहीत व्हावं यासाठी त्यांनी त्यांच्या प्रशासकीय सेवेमध्ये घरोघरी दारोदारी जावं यासाठी प्रयत्न केले आणि हळूहळू ते संविधान सगळ्यांना माहीत झालं। परंतु या सिनेमाच्या माध्यमातून संविधानामध्ये काय आहे, आपल्यासाठी काय तरतूद करून ठेवलेली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामध्ये किती असा विचार करून किती अभ्यास करून ते संविधान बनवलेलं आहे। हा जो देश आहे हा अतिशय विविध रंगी विविध जाती जमातींनी बनलेला देश आहे आणि त्या सगळ्या जाती जमातींना एका सूत्रामध्ये एका धाग्यामध्ये बांधण्याचं काम या संविधानाने केलेलं आहे। तर धन्य ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धन्य त्यांची विद्वत्ता की त्यांनी इतकं सुंदर संविधान आम्हाला दिलेलं आहे। आणि आम्हा महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून जे आम्हाला अधिकार बहाल केले, जो समानतेचा अधिकार दिला, जो पुरुष आणि स्त्री या दोघांना एका पातळीवर नेमलेला आहे, त्यामुळे आम्ही महिला इतकी प्रगती करू शकत आहे। परंतु हे कायद्याने समानता आहे, परंतु जेव्हापर्यंत ती देशामध्ये ती समाजामध्ये ती समानता डेव्हलप होणार नाही, ती वृद्धिंगत होणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने ती समानता आम्हाला लक्षात येणार नाही। आणि संविधानाला जे आता धोका निर्माण झालेला आहे तो धोका सगळ्यांना माहीत व्हावा, बहुजन समाजाला तो माहीत व्हावा आणि तो बहुजन समाज सुद्धा या बाबतीत अवेअर व्हावा। हे जर या सिनेमाच्या माध्यमातून लोकांना माहीत होत असेल तर ती फार चांगली गोष्ट ठरेल। आणि या 26 नोव्हेंबर या सिनेमाला माझ्या शुभेच्छा आहेत आणि त्या प्रीमियरला आम्ही सगळे उपस्थित राहू अशी मी मनोकामना करते आणि सगळ्यांनी तो अवश्य बघावा अशी इच्छा प्रदर्शित करते। जय भीम, जय संविधान। मॅडमनी इतिहासाचा पान उघडला आणि त्या ज्या बाबासाहेबांना आपल्याला संविधान दिला त्या दिवसाचा एक मोठा असा जागर या मूवीच्या माध्यमातून होत आहे आणि या मूवीच्यामुळे हर घराच्या प्रत्येक घरामध्ये संविधानाच्या अधिकाराची माहिती पोहोचणार आहे। मॅडमनी सुंदर मार्गदर्शन केलं आणि प्रत्येक लोकांना आवाहन केलं आहे की सिनेमाच्या घराघरामधून हा सिनेमा गेला पाहिजे, म्हणून तुम्ही आपल्या जवळच सिनेमा घरमध्ये येऊन प्रत्यक्ष या मूवीला पहा आणि याच्यामध्ये जे शिकण्यालायक भरपूर काही आहे। बाबासाहेबांनी हा अधिकार दिला आहे आणि आमच्याकडून ताईला क्रांतिकारी जय भीम, जय भीम।